ते श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने गोकुळात चरित्र केलं, त्याचा मुखाने आज सप्रेम उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. म्हणून काल्याचं कीर्तन म्हणजे हरिनामाचा खिचडी काला, दहीभाताचा खिचडी काला. खऱ्या अर्थानं काल्याचं कीर्तन म्हणजे अनन्यसाधारण कीर्तन. काय? काल्याच्या कीर्तनात परिपूर्णता आहे, काल्याच्या कीर्तनात साध्यता आहे. म्हणजे तो देव आहे आणि हा जीव आहे, याच्यातला भेद संपावा. अर्थातच देवाचं आणि जीवाचं एकीकरण होणं. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेवलो. म्हणजे जीव आणि देव, ब्रह्म आणि जीव याचं ऐक्य म्हणजे काला विठाला. म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने जे गोकुळात चरित्र केलं, त्याचा मुखाने सप्रेम उच्चार करणं म्हणजे काला. या ठिकाणी त्याचे अनेक अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उधरणे. अवताराच्या राशी तो हाव भाव विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. त्याचे अनेक अवतार, त्याची अनेक रूप. काही भागवतात अवतार सांगितले, काही संत मालिकेत अवतार सांगितले. 24 अवतार, 10 अवतार आणि गर्गसहितेत त्याचे महत्वाचे अवतार आहेत. अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णोत्तम. या ठिकाणी पूर्ण अवतार हा श्रीकृष्ण, पूर्ण अवतार हा प्रभू रामचंद्रांचा आहे आणि परिपूर्णोत्तम अवतार हा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा आहे. दोन्ही अवतारात फरक पाहिला तो दोघांचा 36चा आकडा आहे. याचं कारण असं आहे, पूर्ण अवतार जिथं कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही, तो राम आहे. आणि परिपूर्णोत्तम अवतार जिथं कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पण आहे. लक्षात नाही का? निर्णयही घेऊ शकतो आणि कार्यही करू शकतो, हा श्रीकृष्ण आहे, म्हणून तो परिपूर्णोत्तम आहे. आणि राम हा कार्य करू शकतो पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. याचं कारण बोलिला वाल्मिकी तैशेचे करीन वर्तोणी दावीन म्हणे नामा. म्हणजे वाल्मिकी ऋषीने बोलावं आणि कोणी करावं? प्रभू रामचंद्रांनी करावं. याचं कारण कार्य करण्याचं सामर्थ्य आहे आई, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. पण कृष्ण एका कामासाठी येतो आणि सगळ्यांची कामं करून जातो, म्हणून तो परिपूर्णोत्तम आहे. मग असा परिपूर्णोत्तम अवतार याचं जर चरित्र या मुखाने उच्चार केलं तर तुमचं माझं जीवन परिपूर्णोत्तम होतं. म्हणून काला विठाला. म्हणून दोघांच्या अवतारात फार मोठा फरक आहे, फार मोठा फरक. म्हणून एकाचं जीवन, मग महाराज आम्ही कृष्णाचं जीवन आचरलं तर चालेल का बाबा? जीवन आचरून चालेल नाही, नाही चालणार. कारण कृष्णाचं जीवन आचरण्यासारखं नाही, ते उच्चारण्यासारखं आहे. आणि रामाचं जीवन हे आचरण करण्यासारखं आहे. कारण दोघांच्या जन्मात मात्र फरक आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्मा जन्म पावसाळ्यात का उन्हाळ्यात? तुम्ही नाराज येते का? मग असं जरा बोलत चला. हा, पावसाळ्यात. आणि प्रभू रामचंद्रांचा उन्हाळ्यात. लक्ष नाही का? बरोबर ना? एकाचा जन्म चैत्रात आणि एकाचा जन्म श्रावणात. हा, एकाचा जन्म अष्टमीला आणि दुसऱ्याचा जन्म नवमीला. दोघांच्या जीवनात फरक पहा. प्रभू रामचंद्राचा जन्म राजवाड्यात आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा सेंट्रल जेल वाड्यात, म्हणजे कंसाच्या बंदिश शाळेत. दोघांच्या जीवनात पुढते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. खऱ्या अर्थानं जनांविषयी कळवळा हे एक प्रयोजन महाराजांचे. लक्षात नाही का? महाराज सांगतात आम्ही एवढ्या लांबून तुका म्हणे मज धाडीले निरोपा. ज्या ज्या वेळेस या ठिकाणी परमार्थाचा हा सुखरूप आणि सोपा मार्ग हा समाजाला सांगण्यासाठी आले. आणि अजून एक सोपी गोष्ट सांगतो. तसं पाहिलं गेलं तर जगद्गुरु तुकोबारा इथे येतच नव्हते, ते विठोबानी सांगितलं म्हणून तुका आला. विठ्ठला विठ्ठला विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागेल. तुका म्हणला विठोबा सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणार नाही. म्हणजे काय झालं? कारण ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना तिथली लोक लय वांगाळीत. वांगाळ कळलं का तुम्हाला? वांगाळ म्हणजे आपल्यातलं पुढे जायला लागलं की आपली मागं वळते, त्याला वांगाळ म्हणतात.
आपल्या इकडलाच शब्द अहिल्यानगरचा. वंगाळ म्हणजे आपल्यातला माणूस आजपर्यंत पुढे गेलेला आपल्या माणसाला कधीच चांगला नाही वाटला, कधीच नाही. तुकोबाराय सांगतात, विठोबा ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना तिथं मी जाईन. बघा काय काय प्रयोजन आहे तुकोबारांचं येण्यामागं, आणि आजचंही प्रयोजन फार सुंदर आहे. हे सांगायचं तात्पर्य आहे, वंगाळ शब्द खेडेगावात समजून सांगायची आवश्यकता नाही. कधी शहरात गेलं तर या शब्दाची फोड करून सांगावी लागते. आणि ते तुमच्या राजकारणातले वंगाळ नाहीत, आमच्याकडे लई इकडे वंगाळ आहे. लक्ष नाही का. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक गायनाचार्य कीर्तन झाल्यावर माझ्या बाजूला आले. मला म्हणले, महाराज आज कशी काय साथ केली? म्हटलं फार सुंदर गायले. म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन नाही केलं? म्हटलं मायक्रो ऑब्झर्वेशन होतं माझं. नाही म्हणले तसं नाही महाराज, बाजूच्याची कशी काय जिरावली म्हणले आज. आता म्हणलं तू जिरवाय आलता वैरे इकडं? नाही म्हणते माझ्या मागे त्याला म्हणता नाही आलं. म्हणलं सांगायचं तात्पर्य. आणि खरं आहे या ठिकाणी ही स्पर्धा एवढी होती. आमच्या या एक गावाकडच्या एका मित्रांनी तुळशीची माळ घातली आणि ते चांगलं भजन म्हणायला लागला, पक्वाजाव भजन म्हणायला लागला. मला म्हणले महाराज एकादशीला जायचं म्हणले भजनाला आपल्याला, माझा आवाज ऐका. म्हणलं चल, म्हणलं येतोच, मला अनुभव आहे म्हणलं आधीचा, पण चल म्हणलं तुला नवीन अनुभव देऊ. ते मंदिरात गेलं तसं 10व्या मिनिटाला बाहेर आलं. त्याला म्हणलं काय झालं? ते म्हणले महाराज मला नाही वाटत 6 महिने माईक माझ्याकडे येऊन देते. नाही कळलं का तुम्हाला? ज्याला लय स्वरातलं कळत नाही त्याला माईकचं नाद लय बघा. ज्याला कळले ते लय हुशारी, ज्याला नाही कळलं त्यांनी कीर्तन झालं विचारायला. काय झालं? एवढी स्पर्धा आहे ना साहेब, इथं लय स्पर्धा आहे. मी नवीन गाडी घेतली. आमच्या एका मित्रांनी मला फोन केला. काही मित्र नुसते मनाई मित्र आहेत पण ते लय आतल्या गाठीचे आहेत, ते कधी तुमचा घात करते सांगता येत नाही. गावाकडचा एक जोडीदार आहे. मला म्हणले कबीर महाराज, म्हणलं बोला. म्हणले नवीन गाडी घेतली? म्हणलं हो. म्हणले इनोवा घेतली? इनोवा क्रिस्टा? म्हणलं बरोबर आहे. नाही महाराज 30 लाखाची घेतली. म्हणलं बरोबर आहे, 30 लाखाची हे बी बरोबर आहे. नाही महाराज तसं नाही, म्हणून हप्त्यावर घेतली का? मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली? अहो लई लोकाला उचापती. आपल्या घरासमोर 4 गाड्या पूजित बसता, लोकांनी घेतली म्हणून पोटात दुखते. तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो, मृत्यू लोकातला माणूस हा स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, तो दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. विठाला विठाला एवढी भयंकर स्पर्धा या मृत्यू लोकात महाराज. आणि खरंच तुमच्या सप्ताह कमिटीचं देवस्थानाचं खरंच हृदयातून धन्यवाद आहे. आपण मला प्रतिपादन केलं. नाही तर काय काय ठिकाणी अलीकडच्या काळात म्हणजे महाराज आमच्या तारखा घेऊन बी कॅन्सल झालेल्या आहेत. मागच्या वर्षी झालं असं 1-2 ठिकाणी. मला काय अडचण आहे? ते म्हणजे अडचण काय नाही, सप्ताह कमिटीची इच्छा आहे कबीर महाराज तुमचंच कीर्तन व्हावं, पण आमच्या इथला एक व्यक्ती आहे तो म्हणला सगळं होईल पण गावात मुसलमानाचा माणूस नाही आणायचं म्हणलं. आता ही दाढी काय अफजल खानाची का? महाराजांच्या मावळ्याची दाढी हे लक्ष नाही का? मला काय सांगायचे, आम्ही काय इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तानावर नाही आलो. वारकरी संप्रदाय अजूनही समजून घ्या, जो सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय म्हणजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. या धर्म मंडपात बसलेली माणसं ही 18 पगड जाती आणि 12 बोलुतेदार आहेत. विठाला महाराष्ट्रच उभा 18 पगड जातीन 12 बोलुतेदारांनी राहिलाय. कुणा एका जातीने एका धर्मानं महाराष्ट्राला उभं नाही केलं, सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला उभं केलं. बरं काय होते साहेब, असं सांगायला लागलं की काही लोक म्हणतात समता बंधुता सांगायला लागला. मग आता काय डोक्यात दगडी घाला सांगायचं का कीर्तनात? चांगलं सांगितलं पाहिजे कीर्तनात. सगळ्यांना एक करणं म्हणजे खऱ्या अर्थानं. तुम्हाला खरं सांगतो, मंदिरातले देव हे छत्रपती शिवाजीराजांमुळे शिल्लक राहिले आणि मंदिरांचा जीर्णोद्धार हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला. महाराष्ट्र असाच उभा नाही राहिला. महाराष्ट्रात प्रत्येकाने वेगळं वेगळं सामर्थ्य उभं केलं. आता मी इथं कीर्तनाला उभा आहे, ठीक आहे, हे असंच नाही ना आलो. ही माझी 3री पिढी वारकरी संप्रदायात. माझे आजोबा, माझे वडील जगद्गुरू तुकोबांनी जे धाडस केलं, आम्ही जन्माला यायचो. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात. येणार कुठून? तर येणार वैकुंठातून. येणार कुठे? तर येणार मृत्यू लोकात. येणार कोण? येणार गोपाळांच्या वेशात असणारे तुकोबाराय. आणि येणार कशासाठी? तर अभंगाचं पहिलं चरण. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ.
काला काऊ दही बात वैकुंठी तोयशी नाही कवळ काही काल्याचे. येणार कुठून तर येणार वैकुंठातून. येणार कुठे तर मृत्यू लोकात. गोपाळांच्या विषयात असताना जगद्गुरु तुकोबाराय काला खाऊ दहीभात. आम्ही दहीभात काला खाण्यासाठी जन्मालो. पण ही भाषा तुकोबारायांनी म्हणावी बरं का. नाही तर आपण उद्या ओट्या उभा राहू आणि उपजोनिया पुरती येऊ. काला आपल्याला जमेल का. बळेविन शक्ती बोलू नये. कारण की आपलं प्रारब्ध शिल्लक आहे. नाही म्हटलं तरी यावं लागेल. संत स्वतःहून येतात आणि संत स्वतःहून जातात. येतो जातो आम्ही देवाच्या संगात. तुका म्हणे गात देवनाम जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. ज्या ज्या वेळेस तुकोबरे आले त्या त्यावेळेस त्यांचं प्रारब्ध शिल्लक नाही म्हणून आले. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी यावं लागतं. आणि देव आणि याला रूपावळे करुणी खडे हरिदाशी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. देवालाही येता येतं पण आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाना नाम घेता पंढरी राणा. ज्या ज्या वेळेस प्रयोजन देवाला इच्छाना यावं लागतं. पण खऱ्या अर्थानं स्वइच्छा प्रारब्धात संत आहेत ते येण्या जाण्यामध्ये त्यांना स्वातंत्र्य आहे. तुम्ही आम्ही म्हणू नाही शकत उपजून यापुरती येऊ. कारण बळेविन शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम तेवढंच आपण बोलावं. एका बाईला भूत लागलं. भूत इकडे भूत आहेत का कसं काय नाहीत. माणसंच भूतागत वागायला लागले आता. हा ते आमच्याकडे देवऋषाकडे नेतात भूत लागल्यानंतर. आणि ते ज्याच्यावेळी असं भूत लागली बाई येडेगत करायला आहा 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 आहा. पकवाजे बी होते सोबत बरोबर त्यांना चालवायला. आणि ते मग देवऋषाकडे नेलं. मग ते नाडा असला ते नाडा असतो ते आणि ते बरंच काही गडबडी असतेच बरंचसं. ते अंगारा असतो धुपारा असतो. त्यांनी ते चालू केलं. भूत बांधू का बाहेरचं बांधू भूत बांधू का बाहेरचं बांधू भूत बांधू का बाहेरचं बांधू. अंगाला टाकलं की बाई येडगत करायची आहा 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 आहा. ते लोकांना वाटलं भूत बाहेर येतं का काय नो. भूत काय बाहेर येईना. पण देवऋषाची बायको मात्र मागून आली. ती म्हणली काय चाललंय. तो म्हणला भूत का त्याचं चाललंय भूत बांधू का बाहेरचं बांधू भूत बांधू का बाहेरचं बांधू. ते म्हणजे 4 वर्ष झालं पडलेल्या घराची भिंत बांधा आणि मग लोकांचं भूत बांधा. विठाला विठाला बळेविन शक्ती बोलू नये. जेवढा आपला पराक्रम आपण तेवढं बोलावं. आपण नाही म्हणू शकत जन्माला येऊ. खऱ्या अर्थानं हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबार यांचं आहे. त्यांना येण्या जाण्यामध्ये स्वातंत्र्य आहे. याचं कारण आहे जन्माला एवढं सोपं नाही. लक्षात नाही का. 2 पद्धतीनं तुमच्या समोर अभंगाची भूमिका मांडतोय. थोडी अभंगाची भूमिका मांडून मग जाता जाता भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्यासमोर मांडणार आहे. या 2 पद्धतीनं किंवा चरित्ररूपी या ठिकाणी अभंग घेऊन पूर्ण चरित्रही सांगता येतं. 2 पद्धतीनं काल्याचं कीर्तन मांडता येतं. त्यातली एक भूमिका या ठिकाणी तुमच्यासमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. सजनाहो मग महाराज सांगतात. पण हे महाराजांचं बोलणं या ठिकाणी एवढं वाटतं तेवढं सोपं नाही. कारण की जे मोक्षावर गेले ते परत जन्माला येऊ शकत नाहीत. आजपर्यंतचा या ठिकाणी शास्त्राचा दांडोळा काढा. शास्त्र असं सांगतं जे मोक्षावर गेले धर्म अर्थ काम आणि शेवटचा पुरुषार्थ मोक्ष. इथं बसणाऱ्या प्रत्येकाला मोक्ष हवा आहे. पण तुकोबाराय सांगतात आम्ही ज्या ज्या वेळेस आलो त्यावेळेस मोक्षाचा वरचा आनंद घेण्यासाठी आलो. आम्ही ज्या ज्या वेळेस आलो त्यावेळेस मोक्षाचा वरचा आनंद घेण्यासाठी आलो. म्हणजे महाराज मोक्षावर जाऊन परत मृत्यू लोकात येतात. याचं कारण असं आहे एकदा आले ती भगवंताची भक्ती करण्यासाठी. कारण भक्ती हे मोक्षाच्या वरचं टोक आहे. म्हणून ती भक्ती करण्यासाठी घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आणि अजून एक मोक्षाचा वरचा जो आनंद आहे तुकोबाराय सांगतात हा दहीभात काला खाण्यात आहे. आणि इथं आल्यानंतर तुझी भक्ती हा दहीभात काला आणि याचा जो आनंद आहे तो परमोच्च आनंद आहे देवा. आणि याच्यासाठी आम्ही एवढ्या लांबून. पण महाराज मोक्षावर गेल्यानंतर मृत्यू लोकात महाराज सांगता येता येतं वृत्ती सहित मजल पोई माझे मन चरणी ठेवी. शास्त्र असं सांगतं जर वृत्ती संपली लक्ष देऊ का तरच येता येतं. मग महाराज तुमची वृत्ती शिल्लक आहे. वृत्ती शिल्लक ठेवली म्हणजे देवाला सांगितलं वृत्ती शिल्लक ठेव मग मला जन्माला जाता येईल. मोक्षाला गेल्यानंतर वृत्ती राहत नाही. लक्षात नाही का. थोडी वेदांत प्रक्रिया कीर्तनात मांडणं फार गरजेचं असते. कीर्तन म्हणजे विनोदाची माध्यमं नाहीत. जरी मी शिवचरित्रकार असतो शंभूचरित्रकार असतो जरी महापुरुषांचा विचार अखंड महाराष्ट्रात मांडत असतो तरी अभंग घेतल्यानंतर त्याचं चिंतन झालं पाहिजे. नाही काय होतं माहिती का. जे परंपरेतून कीर्तनकार आलेत त्यांना या ठिकाणी आता थोडासा ट्रेंड बदललेला आहे. आता लोकांना वाटतं थोडं कीर्तनकारांनी जरा जास्त भारी झालं. मग लोक म्हणतात आज लईच भारी बुवा बोलला. आणि जरा कीर्तनकार थोडा अभंग बोलला आज काही जमलंच नाही गड्या आज लई डोक्यावर नाही गेला. आता डोक्यावर नाही गेलं हे डोक्यात येण्यासाठी सांगायचं असते. लक्षात नाही का. आम्ही जोपर्यंत चिंतन सांगत नाही तोपर्यंत समाजाला चिंतनाची सवय लागत नाही. आता पुढची येणारी पिढी आता बघा तुम्ही कीर्तनात बऱ्यापैकी 80% वयस्करच लोक आहेत म्हणजे ज्येष्ठ आहेत. खऱ्या अर्थानं तरुणांनी पुढे बसण्याची लई आवश्यकता आहे. आमचे तरुण बरोबर जिथं नाही तिथं बरोबर पुढे जातात. काय होतं माहिती का. तुमच्या इथं समाज चांगला आहे ऐकणारी लोक या ठिकाणी चांगले आहेत. मला काय सांगायचं आहे
कालेचं कीर्तन हे बांधून कीर्तन असतं. कीर्तन करायला जास्त बाहेरचं बोलता येत नाही. मला काय सांगायचं सज्जन हो, आणि तुमच्या इथं वातावरण फ्रेश नाही तर रोज आम्ही कीर्तनात गेलो ना, डायनामा गेलेले, रश्यात उठलेले, रेंजच येत नाही हो. 2-2 कीर्तन. आता मी 600 किलोमीटरचा प्रवास करून आलो, रात्रभर प्रवास आहे. मला परत रात्री हिंगोलीला कीर्तन आहे 8 वाजता. आता मला सांगा इथून परत 600 किलोमीटर जायचे, रोज 2 कीर्तन आहेत. असं सांगत होतं. एक म्हणला करतो काय, गरीबच ना मग. म्हणजे बरोबर आहे ना. लक्ष नाही का. मला काय म्हणायचंय, हे कीर्तन कशासाठी ऐकायची माहिती का? चित्ताला समाधान लाभण्यासाठी. कीर्तन काय, काहींनी परमार्थ लय केला, पण आयुष्यभर परमार्थ केला, पण अहंकार एवढा बी नाही गेला. मग जर अहंकार एवढा बी नाही गेला तर तुझ्या परमार्थाला काय अर्थ आहे? इथं परमार्थात माणूस नम्र आला पाहिजे. नाही इथं नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा. तुम्हाला खरं सांगू का, काहींना लय ज्ञान आहे, फक्त स्वभाव रगिले म्हणून घरी येत, बाकी काहीच अडचण नाही. आणि काहींना 2 अभंग येतात, पण स्वभाव मात्र हा तोंडात गुळच. त्यांनी लोकांच्या हृदयात घर केले. तुम्ही बघा, जी माणसं नम्र आहेत ना महाराज, हा तुम्ही अनुभवा रोजच्या जीवनात. या ठिकाणी म्हणून मला असं वाटतं माणसाने नम्र झालं पाहिजे. किती 5-50 वर्ष जगू अजून, काय किती दिवस राहणार आहे? आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. ये रते पामर जीव की येथे नाही उरो आले अवतार. मग बाबा इथं जर अवतार राहिले नाहीत, मला आवतावाली राहणार आहेत का? आवतावाली बी जाणार आहेत. ती भ्रमात असतील माझ्याकडं कोटी रुपये पडून आहेत, काही नाही कामाला येणार तुझी. अरे लई मोठी मोठी गेली. रावण 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या, 7 कोटी घरं सोन्याची. रावणाच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं. केवढं सोनं आहे रावणाकडं? आपली 25 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुंड्या उघड्या ठेवते. अरे जायला लागणार बाबा एक ना एक दिवस. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की चांगलं नाही राहायचं, चांगलं राहायचं, उगं दळींद्रगत बी राहायचं नाही. हे बघा आता आमचे साहेब कसे जॅकेट बिकेट घालून आहे का नाही, मस्त पैकी असं चांगलं राहायचं साहेब. मला बी चांगलं राहिलं. मला उलट लोक म्हणतात हे कीर्तनकार लोभ माया मोह मत्सर ही सांगतात आणि ही काय अंगठ्या घालतात. अरे घालू दे, तुझ्या का पोटात दुखते? चांगलं राहिलं. आम्ही लिननचे शर्ट घालायचे नाहीत का? मग कधी मेले? तुम्हाला सांगतो आपण गेल्यावर सगळे शर्ट थप्पी लावून असत्या. काही नाही. तुम्हाला काय वाटतं कपडे घालतील लोक आपली? नाही नाही हो महिला मंडळ. मंगळसूत्रावनी बांधणं होत्या. वरचं माझं का खालचं हे वरचं तुझं हे लांब माझं का हे कुठलं लक्षात आलं का तुमच्या? या अंगठ्यावनी बांधणं होत्या. महाराज एवढं सोपं नाही वाटू, एवढं सोपं आहे. आता कवटी फुटस्तवर मी लोक थांबणार. कवटी नाही फुटली की ते म्हणजे फुटन तू कुठं जाती. आपण जीव लावला ना तुला आयुष्यभर. लक्ष देऊ नाही का महाराज? हे संत आहेत ना निश्चिंत झाले होते आयुष्यात येऊन. मग मृत्यू लोकातली माणसं हवा आम्हीच निश्चिंत नाही तर काय का ना 600 किलोमीटर निगडी आलाच ना खिशासाठी. नाही कळलं का तुम्हाला? आता आम्ही काय संत आहे का? तुम्ही म्हणता तुमची पावलं आमच्या घराला लागू दे. आम्ही संत नाहीत, कारण आमच्या शर्टाला खिशे आहेत. आणि जॅकेट घातलं साहेब आम्ही, परत अजून फॅन्सी दिसलो की मानधन वाढतंय. परत 3 खिशे वाढले. लक्षात नाही का? संत ते होते ज्यांनी सदरे घातले पण ज्यांच्या सदरेला खिशे नव्हते. अखंड जया तुझी प्रीती, मस्जिद तयाची संगत, मद दे दयाची संगत, मदमी कमलापती, मदमी कमलापती. तुझबा पडोनी राहील ये भाई, पडोनी राहील ये. अखंड जया तुझी प्रीती, मस्जिदे तयाची संगती. हा मग मी कमळापती तुझबानानी
कंटाळा पडून राही नत ये ठाई उगाची संताची पायी अखंड दया तुझी प्रीती. वा. आणि मग खऱ्या अर्थानं संत, आता हे तुम्ही सगळे चांगले स्टार गायक आहेत म्हणून मी लय म्हणत नाही बरं का. चांगले गायक असले की आम्ही थोडं हो, नाही ते हे लय रगील ते कुणाला म्हणून देत नाही, आणि ते कोणी म्हणलेले बी त्याला आवडत नाही. लक्ष नाही का. दुसरी गोष्ट अशी आहे, पक्वाच पांढरीतोंडला लावलाय. अखंड महाराष्ट्रभर फिरत असतानाच राज्यात तरुणांचा आग्रह असतो छत्रपती शिवाजीराजे शंभूराजे सांगा, आणि महाराज सांगायला लागते हाय स्केलला, म्हणजे मुळमुळीत अगोदर सांगून चालत नाही. आता मी जर म्हणलो राजे म्हणले तानाजी बरा आहेस का, आणि लय दिवस झाला, काय गावाचं नाव कासारे ना, लय दिवस झाला आला नाही इकडं. ताना म्हणला राजा काय झालं, ते जरा थोडीशी तब्येतच बिघडली अचानक, आणि असं बोलल्यावर मला बोलील का कुणी परत. छत्रपती शिवाजीराजे म्हणजे तर रुबाब. राजगडावर महासाहेब जिवात, आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का, तो कोणारा. हो महासाहेब दिसतो ना, महासाहेब दिसतो ना. राज त्या कोणाऱ्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का. हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे. आज नाही असा बी महासाहेब, पण राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण, आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोंढाण्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांना सोबत घेत स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. महाराजांनी कार्यच फार मोठे केलेले आहे. महाराज संत समाजासाठी आले, पण समाज त्या काळात महाराज एवढ्या लांब आले. उपजवून यापुरती येऊ काला काऊ दहीभात. महाराज दहीभात काला खाण्यासाठी एवढ्या लांब. महाराज सांगतात याचं कारण असं आहे, हा काला वैकुंठात नाही म्हणून आम्ही मृत्यू लोकात आलो. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नाही, मग वैकुंठात काय. वैकुंठात सलोकता मुक्तीचा आनंद आहे. वैकुंठात सलोकता मुक्तीचा आनंद आहे, पण वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग महाराज वैकुंठात नाही तर अमरावतीत असेल. अमरावतीत काला, अमरावती म्हणजे नागपूरच्या तिथली नाही बरं का. आजी ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भाव आपुला. अमरावतीत काला असता तर खऱ्या अर्थानं अमरावती ओस पडली नसती. लक्षात नाही का. मग ब्रह्मलोकात काला असतं तर ब्रह्मदेव आले असते का इकडं. लक्षात नाही का. ब्रह्मलोकात सत्य बोलणारी माणसं आहे. अमरावतीत बी सगळं आहे. जेत महासिद्धीची भंडारे अमृताची कोठारे जी गावी खिल्लारे कामधेनुची. पण वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नाही. वैकुंठात काला नाही हे कळलं, पण वैकुंठात काला का नाही हे लय महत्वाचं आहे. काला कुणाच्यात होतो. 2 गोष्टी एकत्र येणं म्हणजे काला. देव आणि संत अर्थातच भक्त आणि देव एकत्र येणं म्हणजे काला. देवाचा मुक्काम वैकुंठ आहे. नाही, देवाचा ॲड्रेस पत्ता वैकुंठच, पण खऱ्या अर्थानं काहींच्या आधार कार्डावर गावाचाच ॲड्रेस आहे, म्हणजे राहिला प्रत्येकजण गावाकडं नाहीत. आता काही मुंबई पुणेकर असतील, त्यांच्या आधार कार्डवर कदाचित एखादा ॲड्रेस इथला असेल, पण ते राहिला मुंबई पुण्याला आहेत. माझं लक्षात नाही का. तसं देवाचा जो ॲड्रेस आहे तो वैकुंठ आहे, पण देव वैकुंठात नसून तो संतांच्या घरी. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन लक्ष्मी सहित शोभे नारायण. मग मला सांगा, जर देव त्याच्या घरी नाही मग संत देवाच्या घरी काय करतील. लक्षात नाही का. मला काय सांगायचे. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ. हा नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. याचं कारण काय. हे जरा अवघड वाटतं का. सोपं सांगू का. वैकुंठात काला का नाही. मला खरं सांगा, जर आपल्या घरी पाहुणा आला आणि मालकाने सांगितलं पाहुणं एक काम करा, तुम्ही बाहेर झोपा. नाही, तुम्ही आज झोपा आणि आम्ही आज बाहेर झोपतो. काय म्हणले. तुम्ही आज झोपा. मालक म्हणले आम्ही बाहेर झोपतो. पाहुणे म्हणलं मालक काहीतरी गडबड आहे. मालक म्हणला गडबड काहीच नाही. खरं सांगू का. पाहुण्याचा पाहुणचार म्हणून तुम्हाला म्हणलं तुम्ही आज झोपा आम्ही बाहेर झोपतो. पाहुणे म्हणले थंडी तर काही एवढी वाटत नाही. नाही म्हणले जरा जास्त थंडी आहे, तुम्हाला जास्त थंडी वाजन म्हणून पाहुणे तुम्ही आज झोपा. मला खरं सांगा, बसलेले उत्तर द्या. घर कुणाचं आहे, मालकाचं का पाहुण्याचं. घर मालकाचं आहे. पाहुणे म्हणतात मालक तुमचा असून तुम्हाला घर कसं आवडाना, काहीतरी गडबड आहे. मालक म्हणला गडबड काही नाही, घरात म्हणले डेखणं लय झाल्यात आणि ती मच्छरदानीला बी आवरानात. आणि म्हणून म्हणले रोज एक गिराईक देण्यापेक्षा आज जरा वेगळं गिराईक, म्हणून मला असं वाटतं तुम्ही आज झोपा आणि आम्ही बाहेर झोपतो. पाहुणा म्हणतो मालक विठ्ठल विठ्ठल
घर कुणाचं आहे? घर मालकाचं आहे. पाहुणे म्हणले मालक तुमचा असून तुम्हाला घर आवडाना, मग आम्हाला कसं आवडल? आता मालक जिथं तुम्ही तिथं आम्ही. संत म्हणतात देवा आता जिथं तू तिथं आम्ही. म्हणून वैकुंठित वैशे नाही कवळ काही काल्याचे, मिळालेला काला एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. वैकुंठित वैशे नाही कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठितो वैशे नाही कवळ काही काल्याचे, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठोबा महाराज की जय. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई. हरि हरि जय जय विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा पंढरीनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. उपजून या पुरती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठित वैशे नाही कवळ काही काल्याचे. अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन प्रसंगी या ठिकाणी आपण केलेलं आहे. या ठिकाणी हे कीर्तन समर्पित होत असताना अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाच्या पद्धतीनं या ठिकाणी शांतता आहे वेळेत या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रयोजन नियोजन आपल्याला करायचं आहे. सज्जन हो अल्पशा बुद्धीनं या ठिकाणी थोडं महाराजांची अभंगाची भूमिका आपल्यासमोर या ठिकाणी ठेवली. हा काला वैकुंठात नाही, हा काला मृत्यूलोकात आहे. आणि मृत्यूलोकात आम्ही काला खाण्यासाठी काला दही भात खाण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. महाराजांनी या ठिकाणी आमच्यासमोर भूमिका मांडली. हे या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र अगदी या ठिकाणी थोड्या वेळात व्यक्त हो करत असताना आल्यानंतर या ठिकाणी भाऊ तुम्ही मला भेटलेत. म्हणले महाराज आमचा या ठिकाणी कार्यक्रम फार सुंदर आहे. सगळे आम्ही जाती धर्म पंथ आम्ही सगळी माणसं एकत्र येऊन या ठिकाणी देवस्थान या ठिकाणी फार चांगलं आहे. आणि खरंच भाऊ तुमचे शिवाजी भाऊ फार मला फोन आले बरं का. माझ्या बापाचेही फोन नाहीत एवढे तुमचे फोन आहेत. सकाळपासून मला झोपूनच द्यायनात आणि म्हणजे काळजीपोटी फोन आहेत. तारीख घेतल्यापासून मी लई फोन आहेत. महाराज येतो का नाही कुणास ठाऊक काय होतं म्हणजे होतं कधी कधी असं टेन्शन येतं. कुठपर्यंत आले वेळेत कार्यक्रम सुरू व्हावा लागतो. आपल्याला 12ला सोडायचं ना शार्प कीर्तन 12ला सोडायचं ना. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे. आणि हे सगळं होत असताना आल्यानंतरही त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या. म्हणजे महाराज कीर्तन चांगलं झालं पाहिजे. आता आम्ही तर रंगदेवता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. कीर्तनात आमच्या वाणीतून जेवढं या ठिकाणी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करायचा तेवढं आम्ही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि खरंच तुमचा धन्यवाद आहे. तरी आपण जात धर्मपंथाचा विचार केला नाही. मी मुद्दामून बोललो भाऊ मगाशी. काय होतं अलीकडच्या काळात खरंच थोडे प्रॉब्लेम झाले. आणि मग आता माझ्या मोठ्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आहे आणि छोट्या मुलीचं नाव मुक्ताबाई आहे. दिसतं का तुम्हाला कुठं जात कोणतं धर्म? आता मी माझ्या मुलाचं नाव कमाल ठेवलं. बाबा आमच्यातलं एक बहादूर आहे कीर्तनकाराचे मला फोन केलाय म्हणजे कमाल नाव का ठेवलं? शिवाजी महाराज का नाही ठेवलं? अरे म्हणलो शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. म्हणलो तू का बांधणं लावतो धर्माधर्मात? लोक चांगली वागतात चांगली आहेत आणि वारकरी संप्रदाय मोठा आहे. बळच भांडणं नाही लावायची. म्हणलं कमाल नावाला अडचण काय? म्हणलं काय माहिती का तू फक्त कीर्तनकार आहेस पण तू अभंग वाचले नाहीत असून. संताची पायी खर्चावे शरीर सांगत असे कबीर कमालाशी. संत कबीरांच्या मुलाचं नाव कमाल होतं. आता ही संतांची परंपरा चालत आली. शेख मोहम्मद बाबा सुफी संत या माती जन्माला आले. महाराज हा असाच महाराष्ट्र उभा नाही राहिला.
हिंदुत्व म्हणजे काय? एखादा नमाजीची टोपी घालून उभा असणारा व्यक्ती तो आमचा मित्र असू शकतो ना, पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे ती वृत्ती ठेचण्याची बी तयारी असली पाहिजे, याला हिंदुत्व म्हणतात. हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणं. शिवराजांनी सगळ्यांना सोबत घेतलं आणि मग हिंदुत्व उभं केलं. पण आत्ताची हिंदुत्वाची व्याख्या ही खऱ्या अर्थानं राजकारणानुसार बदलत चाललेली आहे. आता मी खरं सांगू का, या सामान्य लोकांना अडचण काय? यांच्या पायाभूत सुविधा पाहिजे. ते यांना अडचण काय? यांच्या पिकाला भाव पाहिजे का? यांना अडचण यांच्या धर्माच्या जातीची आहे? लक्ष नाही का? ही अडचण नंतर आहे, आधी अडचण विकासाची आहे. आता माझा काय कुठला पक्ष नाही काय नाही. आता रिसेंटली तुम्ही पाहिलं आदरणीय अजितदादांचं जाणं झालं. बघा तुम्ही माणसाचं जीवन किती शॉर्ट आहे. कुणाला वाटलंही नसेल, अख्खा महाराष्ट्र हळहळ करत होता. साहेब प्रत्येकाला वच्च्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढत राहिले आणि ही स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रींची इच्छा. महाराज ज्या वेळेस शेवटचा श्वास चालला ना महाराजांचा, त्यास औरंगजेब समोर होता आणि औरंगजेब म्हणतो, ऐसा संभाजी हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता. एक तो संभाजी देते, मेरे सामने लाया जाए संभाजी को. ते सहकारी म्हणतात, हुजूर मत जाओ उसके सामने. एका झपक्यात उलटा करेल तुम्हाला. महाराष्ट्र रक्त लई के हुजूर. ते सहकारी म्हणतात, हुजूर और म्हणतो, हे निकम्मो, अरे मेरे ओर से ओके संभाजी के ओर से. त्यावेळेस ते सहकारी म्हणतात, हुजूर जंजिरा घ्यायचा होता. आणि मोठं वाक्य बोलतो शेवटचा, जंजिराच काय शिवाजी भाऊ, अजून थोड्या वर्ष जगले असते ना राजे, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद महाराजांची होती. पण महाराजांनी शेवटचा श्वास सोडला, श्वास गुदमरला असेल आणि शेवटचा शब्द होता, डोळे मिटून घेतो आबासाहेब. लय वार झाले पण तुमचा छावा झुकला नाही आबासाहेब. आज तुमचा छावा तुमच्या भेटीला येतो. आणि ऐका दादा, छावा कोण असतो? ज्याचा बाप सिंह ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा होता संभाजी राजा, जो शेवटपर्यंत धर्मासाठी, शेवटपर्यंत स्वराज्यासाठी उभा राहिला. सरकन तलवार फिरली असेल नरड्यावर तरी ताट मानेने उभा होता. आणि म्हणूनच हिंदू धर्म हा गौरवशाली झाला. आणि म्हणून मला असं वाटतं, कबीर महाराज हा कोण्या जातीचा आहे तो नंतर, तो महाराष्ट्रातल्या मातीचा हे आधी, तो जन्माला काय आलाय हे नंतर, पण मरताना हिंदू मारणार आणि हे मरण जिवंत ठेवणार. विठ्ठल विठ्ठल. बोला पुंडलिक आकाशाची वाणी सांगते से कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशाची वाणी झाली, च्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला मारणार, 8वा मारणार. आणि म्हणून कंसानं ठरवलं सगळ्यांना, आता यांना देवकीलाच घ्यायचं म्हणले, मारायचं म्हणले. आणि मग खऱ्या अर्थानं वसुदेवानं सांगितलं, आम्ही जसे मुलं होईन तसे आणून देतो तुझ्याकडं. आणि मग खऱ्या अर्थानं पहिला पुत्र झाला. हे गोंडच बाळ पाहिलं, कंसाच्या मनात दया आली. ते म्हणलं ह्याला कशाला मारायचं म्हणले. मग पण तिथं नारद होता. असे गावगाव बी नारद असतात बरं का. पण ते नारद लोकांना देव भेटवायचे. नारद याने जिसकी कभी भी बात नहीं होती रद्द उसे नारद कहते. ते नारद लोकांना देव भेटवायचे. आणि आता नारद चांगला सप्ताह चालला की तिथं कार्य टाकतात. लक्ष नाही का? त्यावेळेचे ना आताच्या नारदमध्ये फरक आहे. नारद मुनी आले, नारद म्हणले, नारदाच्या डोक्यात होतं याचा पापाचा गडा भरणार नाही, याला 6 मारा लागते. साही मारली उलटा मोज, अरे ह्योच 8वा असेल. साही मारली दुराचारी, 7वा योग बहिणी रोहिणीच्या गर्भात नेऊन टाकला आणि 8वा जन्माला येणार. या ठिकाणी भगवान परमात्म्याची चतुर्भुज मूर्ती, भगवान परमात्म्याची मूर्ती समोर उभी राहिली. देवकीने सांगितलं, या ठिकाणी सांगितलं, वसुदेवाने सांगितलं, देवा अरे आम्ही लई साधना केली, लई तपश्चर्या, लई परमार्थ केला, तू लहान म्हणून जन्माला यावा. ते म्हणले मी लहानच आलो, मी सांगणार आहे, फक्त एक गोष्ट सांगायला आलो, मला इथं ठेवू नका. मजने गोकुळाला मजने गोकुळा मजने गोकुळाला हो मजने गोकुळाला. वाजवा एकदा जोरात टाळी सगळ्यांचं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मला इथं नका ठेवू. आणि मग खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण गोकुळात झालं. गोकुळीच्या सुखा
अंतपार नाही लेखा बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरनारी तळवे तळ हात टेकत डाव्या गुडघ्यानं रांगत. आणि मग भगवंताने खोड्या अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्र पाणी. आणि मग खोड्या करायला सुरुवात केली, चोऱ्या करायला सुरुवात केली, माती घालली. आई म्हणती देवा अरे माती खाल्लीच का नाही नाही? खाल्ली ग म्या माती आई ग आई, नाही खाल्ली ग म्या माती आई ग आई, नाही खाल्ली ग म्या माती आई ग आई. ओ बळीराम दादा, हो बळीराम दादा, बळीराम बळीराम दादा बळीराम दादा, हो बळीराम दादा. हे बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. ही बळीराम दादा खोट बोलतो. ही आल घेतो माझ्या बळी. अयो नाही खाल्ली गण्या माती, आई ग आई, नाही खाल्ली गण्या माती, आई ग आई, नाही खाल्ली गण्या माती आई ग आई. आई ग आई. बळीराम दादा र बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो खोट. वा आई अरे नाही खाल्ली बाबा. देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली, खोड्या करायला खोडकर होते देव. खऱ्या अर्थानं आता हे देवाच्या चोऱ्या आहेत म्हणून सांगायच्या बरं का. म्हणजे देवाच्या चोऱ्या वेगळ्या आहेत. नाहीतर बाई काय तुमचा नवरा सुंदर गंध लावतो, पांढरी शुभ्र कपडे, नादच करायचा नाही. बाई म्हणली त्याच्या गंधावर जाऊ नको, ते कीर्तन आल्याला नवीन चपलीचा जोड घरी घेऊन जातो म्हणली. ते लय खतरनाक आहे म्हणली. अहो इथं पानपुईचा ग्लास चाखळीने बांधाय ठेवायला लागतोय. तुमच्या लक्षात येतं का किती प्रामाणिक आहे गणित. महाराज देवाने चोरी केली, पण देवाची चोरी वेगळी आहे आणि आपल्या चोऱ्या वेगळ्या आहेत. लक्ष नाही का? हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरेल. देवाने चोरी केली म्हणून महाराज, पण चित्ताची चोरी केली. एक गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थात चित्त महत्वाचं आहे, शरीरात पित्त महत्वाचं आहे आणि संसारात वित्त महत्वाचं आहे. जर परमार्थातलं चित्त नसेल तर परमार्थाला अर्थ नाही. याचं चित्त कारण नाही रामी तरी दे बंद, हो, नाही रामी तरी दे बंद. हो, त्रिवेणी संगमी नाना तिरते रमी, चित्त नाही रामी तरी दे बंद. आ चित्त नाही रामी तरी दे बंद. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, किंवा माझे चित्त तुझे पायी राहो ऐश करी काही धरोणिया बाई. किंवा तुका म्हणे मन पायी राखावे बांधून, तुका म्हणे तू राख म्हणेरी मग त्या येरी आम्ही जाणो. असे अनेक प्रमाण आहेत सज्जनाओ. चित्त महत्वाचं, परमार्थात चित्त एकाग्र होणं महत्वाचं, संसारात वित्त महत्वाचं आहे. संसारात वित्त जर कमी जास्त झालं तर गुरुची भांडी आपल्याला सुरुवात होती. ती म्हणली मी बी तीच निर्माणली, तू बी तीच निर्माणली, तरी माझी का म्हणजे ही कपडे तुझी लई भारी निघली, माझी का निघली नाही? ती म्हणली मी नवराच त्या ते म्हणून धुते म्हणली. नाही लक्षात आले का तुमच्या? लक्षात. परमार्थात चित्त आणि काही बी आळ घेऊ नको बघ माझ्या बाळावर, नाही करत माझा कन्हैया. तुला पुराव्यासहित आणून दाखवते बघ, पुराव्यासहित. कन्हैया माझ्या घरी एक तरी गावात गवळण बांधकुळे असते, नाव मग शांताबाई, पण भांडा एकदम नाही. इथलं नाही सांगत मी, सांगतोय लक्ष नाही का? हा ते म्हणले पेंद्या म्हणला काय झालं देवा? देव म्हणले पेंद्या अरे ही म्हणती बांधून ठेवणार आहे मला. बांधून ठेवणार? आता मला सांगा, ज्यांनी सगळ्यांना बांधून ठेवले त्याला बांधता येईल का हो? पेंद्या म्हणला काय करू देवा? देव म्हणले काय नाही पेंद्या, एक काम कर, याचा व्हॉट्सअप नंबर घे, याचा इंस्टाग्राम ID बघ काय आहे, फेसबुक ID बघ काय आहे, हिला यूट्यूबला सबस्क्रायबर बघ किती आहेत, आणि इंस्टाग्राम फॉलोअर्स बघ, स्टोरी बिरी ही अपलोड करते का वेळेवर?
ज्याला कळलं त्याला हुशार आहे. हे मुंबई पुणेकरांना लक्षात आलं असेल, काही जुन्या लोकांना लक्षात लगेच येणार नाही. ते इंस्टाग्रामचा ट्रेंड आहे आता माझं अकाउंट आहे कबीर महाराज ऑफिशियल. आता हे अकाउंटवर गेलं की ते त्याच्यावरनी फोन करतात लोक, महाराज तुमचं तिथं कीर्तन बघितलं. एका मिनिटाचाच व्हिडिओ असतो, पण खऱ्या अर्थानं माणूस आता ट्रेंडमध्ये राहिला पाहिजे. सोशल मीडिया फार स्ट्रॉंग आहे, त्याचा उपयोग माणसाला करता आला पाहिजे. लक्ष नाही का मला काय सांगायचं आहे. आणि मग पेंद्या म्हणला देवा अरे हिच्या लय कंप्लेंट आहेत ऑलरेडी, हिला इष्टच नाही म्हणले, कुठं यूट्यूबला म्हणले हिचे सबस्क्रायबर लय आहेत, पण व्हिडिओ बी वांगा टाकते म्हणली, काय चांगली नाही म्हणले, या अवघड आहे. अरे देवा काय म्हणणं आहे, देव म्हणतात हे आपल्याला बांधून ठेवणार आहे. जाऊ म्हणले मग घरी. आई अरे खोटं होईल ते, आई म्हणते बघू नका नाही या काय होईल ते मी बी बघते. गेले देव घरी, चोऱ्या बिऱ्या केल्या, खोड्या केल्या, सगळं झालं. हितावर झोपलेलीच होती. मग पण कन्हैया म्हणला कन्हैया कसं काय नियोजन, म्हणले काय नाही. आणि म्हणलं चालला कुठं देवा, मग अरे ती तुला बांधून ठेवणार होती ना. अरे माझ्या लक्षातच नाही म्हणले. सगळ्यांना बाजूला थांबव, सगळ्यांना बाहेर थांबवलं सोंगड्यांना. देव गेले, तिची विणी घेतली आणि गवळी बाजूला झोपला, त्याच्या दाढीची गाठ बांधली. तर विणीची आणि दाढीची गाठ बांधली. गवळण होती 6 फुटाची आणि गवळी होता 4 फुटाचा. देवानी सगळं ऑब्झर्वेशन केलं, त्याला सगळं माहिती आहे न सांगता तुम्हाकडे येते अंतर. त्याला सगळ्यांच्या गाठी त्यांनी बांधल्यात. आता कोणी गाठ मारली, देवानी मारली का बामणानी मारली? देवानी मारली. बामणानी मारलेल्या सुटाल म्हणले, देवानी मारलेली सुटल का? हे 6 फुटाची गवळण आणि 4 फुटाचा गवळी. सगळी बाहेर थांबले. त्यांना सांगितलं स्वांग बाहेर येणार आहे. इथून हे दोघं बाहेर आले की नुसतंच आरडायचं स्वांग आलं स्वांग आलं, काही करायचं नाही म्हणले. चालेल म्हणले. आता ते सकाळी 4 वाजले. पहिल्या गवळीने उठायच्या दळायला चैतन्य बरं का. आता कोण उठतं? गवळी उठतात. बरोबर आहे त्यांचं, गवळी उठतात. आता काय ते एवढं सोपं नाही महाराज. हा आता ते पहिल्यांदा आता बरोबर आहे तुमचं तरी काय चुकते तवा. हा आता आमच्या काय बघू नका, आम्ही तर काय घरीच नाही, बांधणं बी नाही. काय घरी गेलो की लेकरं लोकांना वाटते बरं आहे कीर्तन करायचं. आता तुम्हाला सांगतो 500 किलोमीटरचा प्रवास आहे, परत जायचे. 1,00,000 किलोमीटर झाली एका वर्षाच्या आत गाडी. परत घरी गेलं की लेकरं बाळ झोपलेले असतात. पहाटे उठून निघावं तरी लेकरं बाळ झोपलेले असतात. या लेकी लहान अशी 5 वर्षाची निहार तोंडाकडे बघते. म्हणलं काय प्रश्न पडला असं निला. तेवढ्यात ती म्हणते आई कोण आहे वारं बाप आहे तुझा आणि कोण आहे काय म्हणे ती. हा एवढं सोपं नाही. हा पहिल्या गवळ्याने उठायच्या, आता गवळी उठायला लागले. त्यांचं म्हणणे होतं बी असं कधी कधी, लक्ष देऊ नाही का. आणि मग पण ती तेव्हा गवळण उठली बरं का. गवळण उठली, तिच्या विणीला लसका लागला. ती म्हणली काय हो आयुष्यभर संसार झाला, आता भास की म्हणली हे विणी काय लवडता म्हणली. विनीला अरे तू रातपासून झोपून नाही दिला, नुसती दाढी वडी ती तुला कळतं का काय. आणि मग एकामेकाला बघितलं आणि मग वेणीची आणि दाढीची घाट मारलेली. आणि मग ते सगळा दिंडी सोहळा वरती जळता जळाना वरच्या माळ्यावर गेले. ते कापता कापाना म्हणले आता अवघड झालं, म्हणजे काय करावं. आणि मग गवळी म्हणलं का ग मी एक प्रश्न विचारतो खरं सांग, तू कन्हैयाला काही बोलली होती का. म्हणले होते घरी येऊन दाखव बांधून ठेवते. अरे तू इडी आहेस का. अरे त्यांनीच बांधली गाठ, त्यांनी बांधली. आणि मग म्हणले आता जो बांधणं लावाय असतो ना तोच बांधणं सोडायला पाहिजे. मग काय करायचं म्हणले कन्हैयाकडे जायला लागेल, त्याला समर्पण व्हावं लागेल, त्याला अंतःकरणातून समर्पण दे आणि मग तो माफ करत बघ. मी आणि कन्हैयाला करावंच लागेल. तो का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आणि मग निघाले. 6 फुटाची गवळण पुढं आणि 4 फुटाचा गवळी मागं. गवळण गिरक्या मारी आणि गवळी वरवर दाढी करी. आणि हे सगळे नाचायला लागले. स्वांग आलं. जी खालची धूळवरती उडली ती गेली गवळणीच्या नाकात. जशी आजची तसा मागचा गवळी तोंडाव पुढं. ती म्हणली अरे देवाच्या नाही नादाला लागायचं. कन्हैया सोड ना बाबा गाठ, हे कन्हैया सोड ना गाठ. कन्हैया म्हणला मी नाही मारली बरं का आई, बघा आरोप घेईन. अरे तू नाही मारली बाबा. खरं सांगू का त्यांनीच आतापर्यंत सगळ्यांच्या गाठी बांधून ठेवल्यात. ज्या दिवशी तो ठरवला गाड्या त्या दिवशी जायला लागणारे. लक्ष नाही का न सांगता तुम्हा कळू येते अंतर. विश्वंभर येतो, जगाचं पालन पोषण करणार आहे. आणि मग गाठ सोडली खऱ्या अर्थानं. आई म्हणते कन्हैया लई सतवतो रे, आता जाई राणा सवे घेऊन गोंधळा. आणि मग तिथं गेल्यानंतर ते खेळ सुरू झाले. होतो तो हमामा. आणि मग वा
सांग पिंध्या हरीचा चेंडू सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात थोडा इकडे. गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांग पिढा हरिता चेंडू सांग पिढा हरिता चेंडू पाण्यात गेला पाण्यात गेला कसा सांगना जय हो पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हा जीव माझा हा जीव हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय विडापी झालाय विडापी झालाय विडापी सा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा हा जीव माझा हा जीव माझा झालाय विडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा खांदी भार पोटी भूक काय आता तुमच्या कीर्तनाची आणि मग खऱ्या अर्थानं सगळ्यांनी एकमेकांच्या शिदोऱ्या एकमेक केल्या देवा तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो फक्त ती मनेरी नाही नावाची गाव आहे ती फार चंचल आहे फार चपळ आहे तेवढी राख बाकी सगळं होईल सगळ्यांना भुका लागल्या आणि मग शिदोऱ्या एकत्र केल्या एकमेका देवमुख या काल्याच्या प्रसंगात एक शेवटचा संदेश आहे संत एकमेकांच्या स्वतःची विचाराची परस्परामध्ये बोध केला जे स्वतःला आहे ते इतरांना समजून सांगितलं लक्ष नाही का आपल्यासमोर जेवणाचं ताट असेल आणि एखादा गरजूवंत समोर बसला असेल तर हे ताट त्याच्यासमोर दिल्यानंतर त्यांनी दिलेला ढेकर हे आपल्या हृदयाला समाधान देतं ही संतांची परिभाषा आहे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठित वैशी नाही कवळ काही काल्याचे आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एक झाल्या आणि खऱ्या अर्थानं आज हा तृप्त काला घेत सगळे तृप्त झाले गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे विठ्ठल जय जय विठ्ठल विना लावा विना लावा
होतो तिघांचे जीवन हा तुम्ही वारे डोळे आवाजीच्या धारा घ्यारे डोईच्या डोईच्या बसरो काला वाटोळे काला वाटोळे का वैष्णव का समुद्र आरा बोलिले बोले झाले समाधान तुमचे चरण उठावे ते म्हणायत नाही नारायणा आसुरायणी कल्पने आता उठावे ते म्हणायत तुका म्हणे बोलला आता उठावे ते म्हणायत नाही नारायणा करोमी आरती आदी वरदे धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन युगे 28 करते वरी उभा